विधिमंडळातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। समित्यांच्या तपासणीचे अधिकार या समित्यांचा आत्मा आहे आणि म्हणून या समित्यांसमोर सुद्धा आव्हान आहे। त्याचाही योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, डिजिटल प्लॅटफॉर्मवर बैठका कशा घेता येतील, आता AI आलेला आहे। एकूणच समितीच्या कामात पारदर्शकता कशी राहील, समितीचे निष्कर्ष जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतील आणि म्हणून समित्यांचा कायदेशीर अधिकार अजून कसा व्यापक करता येईल यावर अधिक आपल्याला चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे। आपण सर्वांनी या समित्यांना सक्षम बनवण्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे। समित्यांना अधिक सक्रिय आपण बनवू, त्यांच्या शिफारसींना अंमलात आणू, हाच निर्धार आपण आजच्या प्रसंगी करू शकतो। विधानमंडळाच्या चर्चांना वेळेची मर्यादा असते, विविध पक्षांना यात सहभाग असतो, संख्याबळाचा सुद्धा प्रश्न असतो, पण कुठल्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या समित्या सत्य शोधण्याचे काम करत असतात आणि अगोदर देखील आपल्या अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे आणि म्हणून त्या विधेयकाचा अभ्यास करताना एक प्रकारे सर्वपक्षीय एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी आपण काम करत असतो आणि म्हणून समित्या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे सरकारला देखील वेळोवेळी सूचना करत असतात, जाबही विचारत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळात कायदे पारित होतात, पण या समित्या प्रत्यक्ष जमिनीवर आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत या कायद्याचा काय परिणाम होईल हे लोकांमध्ये जाऊन जाणून घेतात आणि म्हणून संसदेत जेव्हा अन्न सुरक्षा विधेयक संमत झालं त्यावर अन्न विषयक संसदीय समितीने देखील काही मतं दिली आणि सरकारने सुद्धा त्याप्रमाणे धोरणात बदल देखील केला आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो संसदीय लोकशाही सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेच्या हितासाठी कल्याणासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। या समित्या खऱ्या अर्थाने या अपेक्षा पूर्ण करताना दिसतात। समितींच्या बाबतीत म्हटलं जातं की कमिटीज आर द क्लासरूम ऑफ पार्लमेंट वेअर लर्निंग, डिबेट अँड अंडरस्टँडिंग ग्रो आणि म्हणून राम मनोहर लोहिया म्हणाले होते की संसदीय समित्या म्हणजे संसदेला मिळालेलं अंतर्मन आहे। तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरण संकट, आंतरराष्ट्रीय राजकारण असे विषय आता प्रामुख्याने वर येत आहेत। अशा वेळी धोरण ठरवण्यासाठी जलद पण जबाबदार निर्णय प्रक्रियेची गरज आहे आणि या समित्यांच्या माध्यमातून ते होऊ शकतं। आज आपण जरी आपली लोकशाही मजबूत करायची असेल, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।